महाराष्ट्राच्या जनतेने मागील काही वर्षात राज्याच्या राजकारणात विविध परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन बघितले। त्यांनी कधी विचार देखील केला नसेल की शिवसेना आणि काँग्रेस मांडीला मांडी लावून एकत्र बसेल आणि त्यानंतर अजित पवार हे भाजपच्या जवळ जातील। ज्या फडणवीसांनी म्हटलेले की अजित पवारांबरोबर कधीही ते एकत्र जाणार नाहीत, त्याच फडणवीसांबरोबर ते रोज बसतात, प्रेस कॉन्फरन्स करतात आणि निर्णय देखील घेतात। यामुळे आपल्याला एक कळालं की याच्यात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, राज्यात काही होऊ शकतं। पण एक मात्र संभावना अजूनही संभावनाच आहे, ती सत्यात उतरलेली नाहीये आणि ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं। आणि मला असं वाटतं की आत्ताची ही बरोबर वेळ आहे या दोन भावांना एकत्र येण्याची, कारण सध्या जे राज्यात राजकारण चालू आहे त्यात जर हे दोन भाऊ एकत्र आले तर मला असं वाटतं की यांना कुठल्याही महाविकास आघाडीची किंवा महायुतीची गरज भासणार नाही। हे दोघे मिळून सत्तेचे दावेदार होऊ शकतात। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपल्याला माहिती आहे की शिवसेना ज्यावेळी एकसंघ होती त्यामध्ये राज ठाकरे देखील होते, पण नंतर त्यांनी वेगळी फारकत घेतली आणि त्यांनी स्वतःचा पक्ष बनवला। त्यांनी कोणत्याही पक्षावर क्लेम केला नाही, ते स्वाभिमानाने लढले आणि आज देखील लढत आहेत। पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की शिवसेना आणि मनसे यांची जी बेसलाईन आहे ती सेमच आहे। हे दोन्ही पक्ष हे हिंदुत्वासाठी लढतात, हे मराठी माणसासाठी लढतात, त्यामुळे ह्यांच्यात खूप साम्य आहे। हे जर एकत्र आले तर ह्याचा फायदा हा महाराष्ट्रालाच होईल आणि त्याबरोबर या दोन्ही भावांना देखील होईल। असं मी का म्हणतो ह्याची मी तुम्हाला थोडी कारणं सांगतो। पहिली म्हणजे पक्षाची भूमिका। आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी शिवसेनेची निर्मिती केली होती आणि शिवसेना ही कायम मराठी माणसासाठी लढत राहिली, लढत आहे। त्याच नंतर त्यांनी हिंदुत्वाचे देखील साथ पकडली आणि ते हिंदुत्वासाठी देखील लढत राहिले। असंच काहीतरी राज ठाकरे देखील करतात, त्यांना हिंदू जननायक असं म्हणतात त्यांचे सपोर्टर्स। आणि मराठी माणसासाठी राज ठाकरेंनी काय केलंय हे वेगळं सांगायची गरज नाहीये। त्यांनी विविध आंदोलनं केली, त्यांच्यामुळे खूप बदल झाले आणि मराठी माणसाला राज ठाकरेंचा आधार आहे हे कोणीच नाकारू शकत नाही। या दोन्ही गोष्टींवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सिमिलर आहेत, सेम आहेत, त्यामुळे याच्यावर ते एकत्र येऊ शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे इमोशनल अपील, भावनिक साथ घालणे। आपल्याला माहिती आहे की दोघंही ठाकरे कुटुंबाचे आहेत आणि ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात खूप मोठा आहे। दोन्ही नेत्यांचे स्वभाव पूर्ण वेगळे आहेत, पण एकत्रित ते काम करू शकतात हे त्यांनी पूर्वी देखील दाखवून दिले, कारण शिवसेनेत ते एकत्रच होते। उद्धव ठाकरे थोडे मवाळ भूमिका घेतात, शांतपणे आपली भूमिका मांडतात आणि लोकांच्या हृदयाला हात घालतात। त्याच उलट राज ठाकरे मात्र थोडे अग्रेसिव्ह असतात, आपली गोष्ट ते एकदम परखडपणे लोकांसमोर ठेवतात आणि लोकांना ते आवडतं। त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे हे महाराष्ट्र पॉलिटिक्समध्ये एकदम डेडली होऊ शकतं आणि हे लोकांना देखील आवडेल असं मला वाटतं। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा। शिवसेना फुटल्यानंतर शिंदे म्हणाल की बाळासाहेब ठाकरे आमचे आहेत, पण उद्धव ठाकरेंनी ते नॅरेटिव्ह चांगलंच खोडून काढलं। ते हे सांगत राहिले की बाळासाहेब ठाकरे हे माझे वडील आहेत आणि त्यामुळे शिवसेना माझीच आहे। हे जे वारसाची गोष्ट आहे हे राज ठाकरे देखील सांगतात। ते देखील म्हणतात की वारसा हा विचारांचा असतो, त्यामुळे राज ठाकरेंकडे विचारांचा वारसा आहे आणि उद्धव ठाकरे तर हे डायरेक्ट बाळासाहेब ठाकरेंचे पुत्रच आहेत। त्यामुळे इथे वारसा देखील दोघांकडे देखील आहे आणि हे जर दोघे एकत्र आले तर याच्यात डिस्प्यूट होणार नाही। बाळासाहेब ठाकरे नेमके कुणाचे याच्यावरून भांडणं होणार नाहीत। हे दोघं मिळून त्यांचा वारसा नक्कीच पुढे चालू शकतात आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक नवीन ऑल्टरनेटिव्ह देऊ शकतात, त्यांना एक ऑप्शन देऊ शकतात की महाविकास आघाडी नाही, महायुती नाही, तुम्ही आमच्याबरोबर जावा, आम्ही दोघे मिळून म्हणजेच ठाकरे मिळून हे राज्य चालवतो आणि मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी करून दाखवायचा प्रयत्न करतो। तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।